हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण जो 28th चॅप्टर आहे आपला अवर इमोशनल वर्ल्ड, त्याचे क्वेश्चन्सच पाहणार आहोत. त्याआधी ऑफकोर्स ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला आहे त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवरही क्लिक करा. व्हिडिओज जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग सुरू करूया. आपला 28th चॅप्टर जो आहे अवर इमोशनल वर्ल्ड, म्हणजेच आपलं जे भावनिक जग आहे, आपले जे इमोशन्स आहेत त्याचे क्वेश्चन आन्सर्स, त्या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्स. सो फर्स्ट, फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट क्वेश्चन, जस्ट ॲज मॅन इज एबल टू थिंक ही इज ऑल्सो इमोशनल. ओके, ज्याप्रमाणे माणूस जो आहे तो विचार करू शकतो, याचाच अर्थ काय, तो इमोशनलसुद्धा आहे. ओके, तो भावनाशीलसुद्धा आहे. वी मस्ट ऑलवेज थिंक अबाउट द गुड क्वालिटीज ऑर वर्च्यूज इन अवर फ्रेंड्स फर्स्ट. आपल्याला आपल्या मित्र किंवा मैत्रिणींमधले चांगले गुण जे आहेत त्यांच्याबद्दल आधी विचार केला पाहिजे. क्वेश्चन नंबर 2, आन्सर इन 1 सेंटेन्स. हाऊ डज अ बॅलन्स पर्सनॅलिटी डेव्हलप. बॅलन्स पर्सनॅलिटी जी आहे, जे तुमचं बॅलन्स व्यक्तिमत्व आहे, समतोल जो व्यक्तिमत्वात तुम्ही डेव्हलप करता, तो कशा प्रकारे आपण करू शकतो. सो आन्सर, अ बॅलन्स पर्सनॅलिटी गेट्स डेव्हलप व्हेन वी लर्न टू कोप विथ अवर इमोशन्स. आपण तेव्हाच आपली पर्सनॅलिटी बॅलन्स ठेवू शकतो ज्यावेळेस आपण आपले जे इमोशन्स आहेत यांचा आपल्याला व्यवस्थितपणे मेळ जो आहे तो घालता आला की मग आपण आपली पर्सनॅलिटी बॅलन्स ठेवू शकतो. सेकंड, व्हाय डज अवर ॲटिट्यूड ऑफ कोऑपरेशन अँड अंडरस्टँडिंग डिक्रीज. आपलं जे कोऑपरेशन आणि अंडरस्टँडिंगचा जो ॲटिट्यूड आहे, एखाद्याला मदत करणे आणि एखाद्याला समजून घेण्याची जी वृत्ती असते आपली, ती डिक्रीज का होते, ती कमी का होते. सो आन्सर, अवर ॲटिट्यूड ऑफ कोऑपरेशन अँड अंडरस्टँडिंग डिक्रीजेस वेन वी आर अनेबल टू कंट्रोल अवर अँगर. ओके, तर हे अशा वेळी होतं ज्यावेळेस आपण आपला अँगर जो असतो, आपला राग जो असतो, तो आपण कंट्रोल करू शकत नाही. ओके, आपण आपल्यात आपण ते कंट्रोल करू शकत नाही आपला राग. त्यामुळे काय होतं, जी आपली वृत्ती आहे कोऑपरेशन आणि अंडरस्टँडिंगची, ती डिक्रीज होते, ती कमी होते. व्हॉट मस्ट वी डू आफ्टर वी हॅव फाउंड द फ्लॉज इन अवर नेचर. ओके, म्हणजेच काय, आपल्या ज्या उणिवा आहेत, ओके, त्या जर आपल्याला सापडल्या, त्या जर आपल्याला कळाल्या, तर मग आपल्याला काय करता येईल. सो आन्सर, वी मस्ट इम्प्रूव्ह अपॉन अवर फ्लॉज वन्स वी हॅड फाउंड देम इन अवर नेचर. आपल्याला जर आपल्या स्वभावात त्या उणिवा किंवा त्या कमतरता आपल्याला दिसल्या तर ऑफकोर्स आपण त्या इम्प्रूव्ह केल्या पाहिजे, त्या सुधारल्या पाहिजेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, आन्सर इन शॉर्ट. व्हॉट इज मीन्ड बाय कोपिंग विथ इमोशन्स. कोपिंग विथ इमोशन्स याचा अर्थ काय. ओके, सो बघूया आपण. कोपिंग विथ इमोशन्स म्हणजेच भावनांचा आपण कशा प्रकारे व्यवस्थितपणे त्या हँडल करतो. आन्सर, मॅन इज एबल टू फील इमोशन्स सच ॲज सॅडनेस, अँगर, ग्रीड अँड हॅपीनेस. ओके, माणूस जो आहे त्याला कशा प्रकारे फिलिंग येतात, तर तो सॅड होतो, कधी अँगर येतं, राग येतो, कधी ग्रीड म्हणजे लालची होतो, कधी हॅपीनेस आनंदी होतो. वी कॅन कोप विथ अवर इमोशन्स ओनली इफ वी थिंक प्रॉपरली. आपण हे सगळे जे इमोशन्स आहेत, ह्या सगळ्या ज्या भावना आहेत, त्या कोप म्हणजे त्या व्यवस्थितपणे त्याच वेळी ठेवू शकतो जेव्हा आपण याच्यावर व्यवस्थितपणे सगळ्या बाजूंनी विचार करू शकतो. ओके, वी शुड बी एबल टू एक्सप्रेस अवर इमोशन्स इन अ रिजनेबल मॅनर. आपले जे इमोशन्स आहेत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे व्यक्त करता आले पाहिजेत, आपल्या ज्या भावना आहेत त्या. वन्स वी हॅव लर्न टू डू सो, अवर पर्सनॅलिटी बिकम्स बॅलन्स अँड वी आर एबल टू अंडरस्टँड अदर्स. आणि एकदा का आपल्याला हे शिकता आलं, एकदा का आपण हे शिकलो की मग आपली जी पर्सनॅलिटी आहे, आपलं जे व्यक्तिमत्व आहे, ते ऑटोमॅटिकली बॅलन्स होतं आणि आपण इतरांना समजूनही घेऊ शकतो. द नेक्स्ट, व्हॉट आर द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अँगर. आपल्याला जर राग आला तर त्याचे हार्मफुल इफेक्ट काय आहेत, त्याचे दुष्परिणाम काय आहेत. सो आन्सर, द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अँगर आर, वी कॅन बिकम शॉर्ट टेम्पर्ड अँड स्टबॉर्न. म्हणजेच आपण शॉर्ट टेम्पर होतो, आपण रागीट होतो आणि आपण हट्टी होतो.
ओके. सेकंड, वी फेस कॉन्सिक्वेन्सेस सच ॲज हेडेक, लॉस ऑफ स्लीप अँड डलनेस. त्याचप्रकारे आपण आपले डोकेदुखीसुद्धा आपल्याला होते. नंतर आपल्याला झोप कमी लागते. डलनेस म्हणजेच आपला मूड ऑफ होतो. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय मस्ट वी नो अवर फ्लॉज. आपले जे फ्लॉज आहेत, आपल्या ज्या उणिवा आहेत, ते आपल्याला का माहीत असणं गरजेचं आहे. सो आन्सर, we must know our flaws as well as our talents, okay, so that we can improve upon them. आपले जे फ्लॉज आहेत, आपले जे टॅलेंट आहेत, आपल्या ज्या उणिवा आहेत, आपल्या आपलं कशात आपण चांगलं करू शकतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण ते आपण इम्प्रूव्ह करू शकतो. ओके. जस्ट बिकॉज वी आर अनेबल टू डू समथिंग इट डज नॉट मीन दॅट वी स्टॉप ट्राईंग टू एक्सेल ॲट वी कॅन डू. ओके. म्हणजेच काय, तर आपण एखादी गोष्ट करू शकत नाही याचा अर्थ असं नाही की आपण त्यावर ट्रायसुद्धा करायचं नाही, आपण प्रयत्नसुद्धा करायचा नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, राईट हाऊ यू विल रिॲक्ट. आता आपल्याला काही सिच्युएशन्स दिलेत आणि आपल्याला सांगायचं आहे आपण रिॲक्ट कसं होऊ, आपली त्यावर प्रतिक्रिया काय असेल. सो फर्स्ट, युअर टीचर डज नॉट लिसन टू यू. तुमचे टीचर्स जर एखाद्यावर टीचर्स डज नॉट लिसन टू यू म्हणजे टीचर्स जे आहे तुमचे, तिने जर तुमचं ऐकलं नाही तर काय. आन्सर, इफ टीचर इज नॉट लिसनिंग टू मी आय विल कीप पेशन्स अँड विल टॉक टू हर लेटर ऑन. जर आपल्या शिक्षकांनी आपलं ऐकलं नाही तर आपण काय करू, आपण थोडं पेशन्स ठेवू, आपण धीर ठेवू आणि थोड्या वेळानंतर त्यांच्याशी बोलायला जाऊ. ओके. सेकंड, युअर पॅरेंट्स आस्क फॉर युअर ओपिनियन व्हाईल मेकिंग डिसिजन्स. ओके. म्हणजे तुमचे जे पॅरेंट्स आहेत त्यांनी जर तुमचं ओपिनियन विचारलं, तुमचं मत विचारलं एखादा डिसिजन घेण्यासाठी, तर इफ माय पॅरेंट्स आर आस्किंग मी फॉर सम ओपिनियन व्हाईल मेकिंग डिसिजन आय विल बी हॅपी अँड विल ट्राय टू गिव्ह सम गुड ओपिनियन. ओके. जर आपल्या पॅरेंट्सने आपलं ओपिनियन विचारलं एखादा डिसिजन घेण्यासाठी तर ऑफकोर्स आपण हॅपी होऊ, आपल्याला आनंद होईल आणि आपण चांगल्या प्रकारे त्यांना ते मत जे आहे ते आपलं देऊ. ओके, चांगलं मत देऊ. देन युअर फ्रेंड गॉट अ बिग प्राईज. तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला मोठं बक्षीस मिळालं आहे. सो आपलं रिॲक्शन काय असेल, आय विल बी व्हेरी हॅपी अँड विल कॉंग्रॅच्युलेट हर. आपण आनंदी असू आणि ऑफकोर्स आपण कॉंग्रॅच्युलेट करू तिला. ओके. देन नेक्स्ट, युअर क्लासमेट प्रेज यू. ओके. मग काय होईल, आय विल बी हॅपी अँड थँकफुल टू माय फ्रेंड्स. ओके. म्हणजे तुमच्या क्लासमेटने, तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुमचे जे प्रेज म्हणजे तुमच्या ज्या उणिवा आहेत त्या तुम्हाला दाखवून आल्या, तर ऑफकोर्स आपण आनंदी होऊ आणि आपण थँकफुल टू माय फ्रेंड, आपण त्याचे धन्यवाद करू. रोहन इन्सल्टेड यू इन क्लास. रोहनने जर क्लासमध्ये इन्सल्ट केला, अपमान केला, तर आय विल गेट अँग्री. राईट, आय विल गेट व्हेरी अँग्री बट आय विल कंट्रोल माय इमोशन्स. पण आपण आपले इमोशन्स जे आपल्या भावना ज्या आहेत त्या कंट्रोल करू. आय विल आस्क हिम वाय ही इन्सल्टेड मी. आणि आपण त्याला विचारू की त्याने आपला अपमान जो आहे तो का केला. देन नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट विल डू इन दिस सिच्युएशन्स. काही सिच्युएशन्स आहेत त्याच्यावर तुम्ही काय कराल. सो फर्स्ट, रोहिणी वॉन अ प्राइज इन ॲन एसे कॉम्पिटिशन. ओके. सो इफ शी विन्स अ प्राइज आय विल ऑफकोर्स कॉंग्रॅच्युलेट हर. राईट. देन सेकंड क्वेश्चन, कविता रिफ्युजेस टू ईट हर टिफिन बिकॉज शी वॉज अँग्री. कविताने तिचं जे टिफिन आहे ते खाण्यासाठी रिफ्यूज केलं आहे, नकार दिला आहे, कारण ती अँग्री आहे, ती रागीट आहे म्हणून. सो आन्सर, आय विल फर्स्ट फाइंड द रिझन ऑफ हर अँगर. आधी मी ती का रागवले हे रिझन जाणून घेईन आणि देन आय विल मेक हर अंडरस्टँड, समजवण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यानंतर आय विल टेल हर नॉट टू गेट अँग्री अँड आय विल मेक हर टू ईट द टिफिन. आणि त्याच्यानंतर आपण तिला सांगू की रागवू नकोस, टिफिन जो आहे तो खाऊन घे. ओके. थर्ड, वीणा कीप्स हरसेल्फ टू हरसेल्फ ॲट स्कूल. वीणा जी आहे ती वर्गात असूनही वर्गात नाही आहे. म्हणजेच काय, तर तिचं लक्ष जो आहे तो दुसऱ्या गोष्टीकडे आहे. ओके. सो अशा वेळेस आपण काय रिॲक्ट होऊ, तर फर्स्ट आय विल आस्क हर द रिझन ऑफ हर सायलेन्स. आधी ती का शांत आहे
याचा आपण रिझन, याचं कारण आपण जाणून घेऊया. देन आय विल ट्राय टू सॉल्व्ह हर प्रॉब्लेम ऑफ बीइंग हरसेल्फ टू हरसेल्फ. आणि त्याच्यानंतर तिचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू. ओके. आणि तिचा लक्ष जो आहे दुसरीकडे जो आहे तो आपण वर्गात आणण्याचा प्रयत्न करू. देन लास्ट, मकरंद सेज आय कांट हेल्प इट इफ आय हॅव अ स्टबॉर्न पर्सनॅलिटी. ओके. मकरंद काय बोलतो की मी एखाद्याला हेल्प नाही करू शकत जर माझी पर्सनॅलिटी जी आहे, माझं व्यक्तिमत्व जे आहे ते हट्टी असेल. ओके. आय विल टेल हिम द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ बीइंग स्टबॉर्न पर्सनॅलिटी. मग आपण काय करू तर हट्टीपणा जो आहे याचे दुष्परिणाम काय असतात, याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत हे आपण त्याला सांगू. ओके. सो फ्रेंड्स, इथे आपला जो 20th चॅप्टर आहे अवर इमोशनल वर्ल्ड, त्याचे क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला एक लिंक मिळेल. त्या लिंकवर तुम्ही हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला इझिली रीडेबल करण्यासाठी तुम्हाला तिथे मिळतील. ओके. सो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके. ज्यांनी चॅनल आमचा सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.